टीम देखील सज्ज आहे। प्रशांत आहेत, राकेश इरमाळी आहे, फलंदाज पाठवायचे आहेत। विनंती असेल आपली बी या टीमला फलंदाज पाठवा आपण। सामना 5 षटकांचा असेल, 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे आणि कोणत्याही टीमकडे कोणताही रिव्ह्यू नाहीये। पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। पंचांना जर जास्त डाऊटफुल वाटलं तरच पंच रनआउट आणि बीमर चेंडूसाठी रिव्ह्यू घेऊ शकतात। कोणत्याही टीमकडे रिव्ह्यू नाहीये याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। आणि प्रवीण दादा शिसवे यांना विनंती असेल, दादा या आपण व्यासपीठावरती, आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सलामीची जोडी आपण पाहू शकाल आपटी बी या टीम कडून सचिन आणि राजन ही जोडी आहे। गोलंदाज आहे प्रशांत। सामना सुरू होतोय, दोन्ही संघांना देऊया आपण लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी। वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा। गणपती आपल्याला वंदन करतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा अर्पण करतो आणि मी माझी सुरुवात करतोय। स्ट्रायकिंग फलंदाज आहे सचिन शिसवे आणि नष्टकेला फलंदाज आहे राजन तेलिंगे आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज प्रशांत। पंच 1 मिनिट आपण सामना थांबवायचा आहे। आमचे ऑफिशियल गुणलेखक विनंती असेल आपण या, आमचे ऑफिशियल गुणलेखक आहेत त्यांना विनंती असेल आपण यायचं आहे। या सामना सुरू करायचा आहे। सामना सुरू होतोय, दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा। ऑल द बेस्ट, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। पहिला चेंडू प्रशांत, राऊंड विकेट, व्यवस्थित बॅट वरती येत नाहीये। एकदम मिळते, संघ नायक आहेत निलेश काळेकर, खूप चांगले क्षेत्ररक्षण, शॉट मिड विकेटला एकदम मिळते आणि एका धावेने श्री गणेश होतोय बॅटिंग करणारे आपटी बी या टीमचा। लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे। यावी स्ट्रॉंग अपील करतायत आणि धावबाची संधी होती, डायरेक्ट हिट होत नाहीये। एकदम मिळते लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या 1 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल। 2 धावा धावफलकावरती आहेत। षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे। गोलंदाज प्रशांतचं खूप चांगली सुरुवात केली आहे।
गोलंदाजीमध्ये प्रशांतने करंगी P1चं हे षटक आहे. 25 मिनिटांचा वेळ आहे 5 षटकांसाठी, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यावेळी चांगला चेंडू आहे आणि एकच 10 मिनिटे धावसंख्या एकने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 3 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर वन चेंडू डायरेक्ट हिट होत नाहीये. एक धाव झाली कंप्लीट. लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या एकने पुढे सरकेल 4. यावेळी मिस टायमिंग आहे आणि सुरेख जेल टिपलाय. शॉर्ट पॉइंटला फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. सचिन सिसवे बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का बसलाय तो म्हणजेच यस न्यू बॅट्समन लवकर जायचं आहे. विनंती असेल आज वेळेच्या बाबतीमध्ये आपण सहकार्य करायचं आहे, कारण की काल देखील खूप उशीर झाला सामन्यांना, त्यामुळे विनंती असेल. नवीन फलंदाज रवींद्र शिसवे येतोय 3ऱ्या क्रमांकावरती. 4 या धावसंख्येवरती पहिला मोठा धक्का लागलाय आपटी बी या टीमला. प्रशांत खूप चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय हा गोलंदाज प्रशांत. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी स्विंग अँड मिस, डॉट बॉलची समाप्ती आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होत आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आई एकवीर क्रिकेट संघ आपटी बी या टीमची 1/4. डीजे नवीन गोलंदाज योगेश येतोय. योगेश माळी या दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये प्रशांतने खूप चांगली गोलंदाजी केली. अवघ्या 4 धावा खर्च केल्या आणि एक फलंदाज देखील बाद केलाय. 5 षटकांचा सामना आहे. इथून मात्र कमबॅक करावा लागेल. बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे आपटी बी या टीमची. नंदकुमार शिसवे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत आपटी ग्रामपंचायतचे, आणि त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यानंतर उमेश मामा हरड पोई यांच्याकडून देखील आपटी बी टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. हुक करण्याचा प्रयत्न, गॅप शॉट सिलेक्शन आहे. आउटफील्ड फास्ट आहे.
संघनायक आहेत निलेश काळेकर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं फाईन लेग सीमारेषेवरती आणि तोपर्यंत या 3 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 7 धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल राजन आणि रवींद्रला. इथून चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल कारण की पहिला फलंदाज सचिन शिसवे खूप लवकर बाद झालाय. त्यानंतर आमचे जवळचे मित्र प्रदीप भोईर ढोके यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत आपटी बी या टीमला. गोलंदाज यावेळी चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती. मंगेश भोईर आणि प्रदीप भोईर यांच्याकडून आपटी बी टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील युट्यूबच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा एन्जॉय करतायत. सुरेख गोलंदाजी. फिरकी आक्रमण आहे. फिरकी पटू आहे आणि प्रभावित करतो. इम्प्रेस केले गोलंदाज योगेश माळीने या षटकामध्ये. धावसंख्या स्थगित आहे. 7 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग फलंदाज रवींद्र शिसवे. यावेळी सुरेख फटका आहे. ड्राईव्ह केलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावरती आहेत. भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. गावदेवी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन ओमसाई क्रिकेट संघ कांसई आणि जय हनुमान क्रिकेट संघ ढोके आयोजित गावदेवी चषक 2022. आजची ही दुसरी रात्र आहे. यावेळी व्यवस्थित बॅट वरती येत नाहीये आणि एक धाव झाली कंप्लीट. पंचांचा इशारा लेग बाईचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 9 धावा धावफलकावरती आहेत. संत गतीने धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय आपटी बी या टीमचं. 1-9 अशी धावसंख्या आहे. यावेळी मिस्टायमिंग आहे. जेलची शक्यता असेल. शॉर्ट कव्हरला कोणती चूक होत नाहीये. फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. रवींद्र शिसवे बॅक टू द पवेलियन. लागलेला हा दुसरा धक्का. आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 9 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. गावदेवी चषक 2022. प्रथम क्रमांक या स्पर्धेमधील 1 लाख रुपये आहे. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये. तिसऱ्या क्रमांकासाठी 25,000 रुपये. चौथ्या आणि 5व्या क्रमांकासाठी देखील 25,000 रुपये आणि मॅन ऑफ द सिरीज साठी 5 ग्रॅम गोल्ड कॉइन आहे. सेकंड स्पेल मध्ये येतोय प्रशांत. ज्या प्रशांतने अवघ्या 4 धाव्यांचं षटक फेकलं होतं त्याच प्रशांत वरती विश्वास दाखवतोय संघनायक आणि या तिसऱ्या षटकामध्ये 5 रन करतोय गोलंदाजीसाठी. स्ट्रायकिंग फलंदाज राजन. यावेळी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला होता परंतु लेग स्टिक सोडून चढला चेंडू. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतो. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. इन डबल फिगर मध्ये 10 या आकड्यावरती 2-10 अशी धावसंख्या आहे. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांमध्ये 50 ते 55 धावा बनवाव्या लागतील कारण की दुसऱ्या बाजूला बॅटिंग ही खूप चांगली आहे मानकिवली या टीमची. प्रशांत यावेळी सुख करतायत. सुरेख फटका आणि चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
राजेंच्या बॅट मधून हा चौकार येतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 2 बाद 14 अशी धावसंख्या आहे. आई एकविरा आपटीबी या टीमची. यावी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन दाखवतोय गोलंदाज प्रशांत. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे. 2 बाद 14 या आकड्यावरती. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय या पहिल्याच मॅच मध्ये आई एकविरा आपटीबी या टीमला. यावेळी वेगवान चेंडू होता. स्ट्रॉंग अपील करतायत. दोन्ही पंच एकत्र आलेत. सागर कोळंबे सर आहेत आणि राजेंद्र भोईर सर आहेत. हे दोन ऑफिशियल पंच पाहायला मिळत आहेत. काल देखील आपण त्यांना पाहिलं होतं. खूप चांगली पंचांची भूमिका त्यांनी देखील बजावली आहे कालच्या रात्रीमध्ये. आणि एकूण 4 दिवस आपण त्यांना पाहणार आहोत. भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा लेग बायच्या स्वरूपात. एकदा मिनिटां धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 15 या आकड्यावरती संघर्ष करतोय. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून या स्पर्धेत लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. खूप चांगली क्वालिटी, तेवढीच चांगली क्लॅरिटी आहे. इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट आहे. संतोषजी नाणेकर त्याचे फाउंडर आहेत. त्यानंतर पाहिले गेले तर गौरव सावंत जे ठाण्याचे टेनिस क्रिकेट .in चे हेड आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम सज्ज आहे. यावीस फलंदाज झालाय बाद. अजून एक धक्का लागलाय. धक्का क्रमांक लागलाय हा 3रा आपटीबी या टीमला. फलंदाज सुभाष बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज भूषण येतोय. यस रोशन येतोय. या स्पर्धेचे आयोजक आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. दर्शन शेठ भोईर साहेब देखील उपस्थित आहेत. या सामन्याचा आनंद घेत आहेत. कांसई गावचे समाजसेवक उद्योजक आहेत दर्शन भोईर साहेब. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा गावदेवी चषकाचं हे आयोजन. गोलंदाज प्रशांत राऊंड विकेट. यावी चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. इनस्विंगच्या माध्यमातून गोलंदाजी होते. धावसंख्या स्थगित आहे. 15 या आकड्यावरती 3 फलंदाज बाद झालेत. षटक क्रमांक हे 3रं मार्गस्थ आहे. यावी सुरेख फटका आहे. ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव झाली कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 5.33 च्या सरासरीने 16 धावा. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पाणी घेऊन जायचं आहे. पाण्याची मागणी केली आहे आणि जीत भोईर यांना स्पर्धेचे जितेश भोईर ढोके यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस डीजे.
त्यांना फाईट करेल कुलगाव. या दोन संघांमध्ये दोन्ही संघांना विनंती असेल टॉस या मानकिवली आणि कुलगाव या पुढील सामना असेल. चेंडूची मागणी केली आहे. यस, चेंडू द्यायचा आहे. विनंती असेल नवीन चेंडू द्या आपण, कारण की नियम आहे चेंडू कोणत्याही क्षणी हरवला, फुटला, खराब झाला तर चेंडू नवीन असेल. जितेश भोईर यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती जितेश भोईर यांना विनंती असेल व्यासपीठावरती यायचं आहे. हेमंत दादा भोईर आपल्याला बोलवत आहेत. विनंती असेल जीत आपण या व्यासपीठावरती. या दरम्यान आपण पाहू शकाल मांगरुळ गावचे समाजसेवक उद्योजक राकेश पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. दादांना विनंती असेल आपण देखील यायचं आहे व्यासपीठावरती. आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कव्हर ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, खूप चांगले क्षेत्ररक्षण. तोपर्यंत मिळत्या त्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावरती. संत वाहते इंद्रायणी, त्याचप्रमाणे संत गतीने हे धावफलक पुढे जाताना आपण पाहतोय आपटी बी या टीमचं. इथून मात्र कमबॅक करावं लागेल. चौकार षटकांची आतिषबाजी करावी लागेल. 5 षटकांचा सामना आहे. 45 ते 50 धावा बनवावे लागतील. बॅक टू द बॉलर खेळतायत. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे स्क्रीन समोर. खूप चांगले क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी. 1च धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 19 धावा धावफलकावरती. गोलंदाज आहेत निलेश, जे संघ नायक देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते. 12, 13, 14 आणि 15 एप्रिलला. स्ट्रायकिंग फलंदाज, सलामीचा फलंदाज राजन आहे. संघर्ष करतोय, झगडतोय धावांसाठी. एकमेव चौकार आलाय राजनच्या बॅट मधून या इनिंग मधील. यावी चांगला चेंडू आहे. यॉर्कर चेंडू, सुरेख गोलंदाजी, परफेक्ट यॉर्कर आपण पाहिलं गोलंदाज निलेशच्या माध्यमातून. डॉट बॉलची समाप्ती. ज्याप्रमाणे प्रशांतने गोलंदाजी केली होती, ज्याप्रमाणे दुसऱ्या षटकामध्ये योगेश मालीने गोलंदाजी केली होती, त्याचप्रमाणे या चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय गोलंदाज निलेश. संघनायक आहे. पूर्णपणे डॉमिनेट केलं जात आहे या मैदानावरती आपटी बी या टीमला. अजून एक चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी आणि फलंदाज झालाय बाद. धावबादच्या स्वरूपात अजून एक धक्का लागलाय, तो म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या आपटी बी या टीमला. आपटी बी संघ पूर्णपणे बॅकफूट वरती. पुढील सामना असेल कुलगाव आणि मानकिवली या 2 संघांमध्ये. दोन्ही संघनायक या टॉस साठी. ललित मराठे यांचा संघ आहे मानकिवली आणि त्यांना फाईट करेल कुलगाव. या 2 संघांमध्ये या पुढील सामना असेल. कारण की एकंदरीत पाहिले गेले तर या स्पर्धेमध्ये 3 संघ हे मानकिवलीचे आहेत. काल एक संघ आपण पाहिला, एक संघ आता पाहतोय आणि त्यानंतर देखील ललितचा संघ असेल. हा संघ नक्कीच पेट्रोल भाई यांचा आहे आणि तेच गोलंदाजी करतायत निलेश. स्ट्रायकिंग फलंदाज कॅप्टन कुल. संजय ऑन स्ट्राइक. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट आहे. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. 55 इशारा वाईड बॉल चालाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक हे 4थं मार्गस्थ आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. कुलगाव आणि मानकिवली. यावेळीस चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती. सुरेख गोलंदाजी, एक्सपिरियन्स आहे, प्रचंड अनुभव आहे आणि अनुभवाच्या जोरावरती खूप चांगली गोलंदाजी करतोय या 4थ्या षटकामध्ये संघनायक निलेश.
आमचे मित्र राहुल चव्हाण देखील उपस्थित आहेत. व्हॉइस ऑफ मानकिवली, विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. फुल टॉस चेंडू आहे, स्लॉक स्वीप करताय क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एक धाव झाली कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील झाली पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 22 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. डीजे दरम्यान एक दानशूर व्यक्तिमत्व आणि ढोके गावचे समाजसेवक, उद्योजक आणि माजी सभापती सन्माननीय अशोक शेठ भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या गावदेवी चषकामध्ये. त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल तर त्यांच्या शुभ हस्ते काल आपण उद्घाटन सोहळा पार पाडला या स्पर्धेचा आणि आज देखील त्यांची उपस्थिती लाभते. त्यांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे गावदेवी चषकामध्ये. उमसाई क्रिकेट संघ कांसई आणि जय हनुमान क्रिकेट संघ ढोके आयोजित गावदेवी चषक 2022. कुलगाव टीमचा कॅप्टन आणि विनंती असेल मानकिवली संघाने टॉस साठी या त्वरित इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. धावसंख्या आहे 22 धावा आणि स्ट्रायकिंग फलंदाज आहे रोशन. गोलंदाजी मार्क होती सज्ज होतो या अंतिम षटकामध्ये नीरज. हाफ ट्रॅकर आहे आणि चेंडू ट्रॅव्हल होते. शॉर्ट फाईन लेगला बॅकिंग नाहीये आणि तोपर्यंत मिळते 2 धावा. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न केला होता. 2 धाव मिळत आहेत. बॅटची कडा देखील होती कारण की पंचांचा कोणताही निर्णय आला नाहीये, त्यामुळे बॅट कटच्या स्वरूपात या 2 धाव मिळतात. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 24 धावा धावफलकावरती. आमचे समालोचक मित्र व्हॉइस ऑफ दापिवली मच्छिंद्र गायकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. डॅशिंग व्यक्तिमत्व आहेत, काल ते इन ऍक्शन मध्ये होते. या दरम्यान अशोक शेठ भोईर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावी शॉर्ट आर्म पुल करतायत. मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल, चुकीचं जजमेंट आणि चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. झेलची शक्यता होती आणि चुकीचं जजमेंट मीटर म्हणेन संगणक निलेश यांच्या माध्यमातून आणि 4 धाव मिळत आहेत. चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे, नेहमीच अस्मित हास्य असतं निलेश काळेकर यांच्या चेहऱ्यावरती. धावसंख्या 28 या आकड्यावरती आणि षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. अंतिम षटक सुरू आहे. स्ट्रायकिंग फलंदाज रोशन आहे. मानकिवली आणि कुलगाव टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी या त्वरित. यापुढील सामना असेल मानकिवली ललित मराठे यांचा संघ आहे आणि त्यांना फाईट करेल कुलगाव. या 2 संघांमध्ये ओव्हर द विकेट नीरज. यावी शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे. 28 धावा धावफलकावरती. अप्रतिम गोलंदाजी झाली आहे या पहिल्या सामन्यामध्ये मानकिवली या टीमच्या माध्यमातून. 4ही गोलंदाजांनी इम्प्रेस केलाय. अंतिम षटक सुरू आहे. यावी ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता, परकट करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय. टप्पा पडल्यानंतर बाउन्स झाला आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसवतोय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे 28. लॉस ऑफ 4 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. यावी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता आणि येस पंचांनी रेफर केलाय 3ऱ्या पंचांकडे.
आणि यस फलंदाज देखील स्वतःहून निघालेत संजय. खूप चांगली खेळवृत्ती आपण पाहिली ती म्हणजे संजयची की त्याने सांगितलंय की मी आउट आहे. आणि न्यू बॅट्समॅन रुपेश. यस डीजे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि न्यू बॅट्समॅन तो रुपेश. नीरज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावी चांगला चेंडू आहे आणि चेंडू आला डॉट बॉल. आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 28 धावा आणि 29 धावांचं माफक असं लक्ष ठेवलंय आई एकविरा आपटी बी या टीमने मानकिवली या संघासमोर. 30 आणि 29 धावांचं लक्ष असेल. तत्पूर्वी विनंती करतो की टॉससाठी या कुलगाव संघनायक आणि मानकिवली संघनायक टॉससाठी यायचा आहे. या पुढील सामना असेल कुलगाव विपक्ष मानकिवली. कुमार नवले आपण कुठे असेल तर या. कुमार नवले यांना विनंती असेल आपण कुठे असेल तर या. कुलगाव टीमचा कॅप्टन आणि मानकिवली संघनायक या टॉस साठी त्वरित विनंती असेल. मानकिवली आणि कुलगाव या 2 संघांमध्ये या पुढील सामना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघनायक या टॉस साठी जास्त विलंब आपण करू नका कारण की 29 धावांचं लक्ष आहे. 30 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष आहे टॉस साठी. या त्वरित विनंती असेल आणि 29 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे सहकारी समालोचक मित्र वॉइस ऑफ शहापूर. एक अप्रतिम समालोचक प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत, शिव व्याख्याते आहेत आणि आमचे जवळचे मित्र आहेत रमेश महाराज शिंदे सरांना ऐकूया आपण खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. थैंक यू सो मच. धन्यवाद रोशन जी संते सर. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्यम त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आपल्या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं दुसऱ्या रात्रीमध्ये मी समालोचक रमेश शिंदे सरचे स्वागत करण्याने घेऊन जाईन तुम्हाला सेकंड इनिंग कडे. विजयासाठी 30 बॉल आणि 29 रनची गरज आहे या मानकिवली संघाला. टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये बदलापूर शहर आणि या बदलापूर शहरामध्ये आवर्जून या
संघामध्ये नाव घेतलं जातं आणि त्या नावाचं नाव खऱ्या अर्थानं आमच्या डोळ्यासमोर कायमस्वरूपी येऊन राहतं आणि ते नाव आहे पेट्रोल भाई. त्यांचा असणारा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्यांच्या नेतृत्वातून येत्या 12, 13, 14, 15 या 4 रात्रीमध्ये तुम्हाला एक चांगली स्पर्धा पाहायला मिळते. सन्माननीय नारायणजी भोईर आणि अनिलजी भोईर आपणास विनंती केला आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. प्रेक्षक आपण आवाज ऐकत होता सन्माननीय रोशनजी संते सरांचा. पहिली इनिंग कंप्लीट झाली. 28 धावा धावपलकावर लागत असताना पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी केली टीम मानकिवली संघानं. या मॅच मध्ये काय घडेल नाण्याची पहिली बाजू आपण पाहिली, परंतु या मॅचचा सस्पेन्स उलगडण्यासाठी आखो दे का हाल या सगळ्या गोष्टींची कहाणी तुमच्या डोळ्यासमोर येईल. तुर्तास जाऊ आपण मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी खेळपट्टीवर सज्ज. स्टार्किंग एंडवर मानकिवली संघाच्या वतीनं प्रशांत गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज. रवींद्र प्रशांत आणि रवींद्र बॅटर छान आहे. पहिलाच बॉल लेग ब्रेक बॉल. या कामगिरीला पुरेपूर उतरावं लागेल मी तर म्हणेन मानकिवली संघाला. 30 बॉल मध्ये 29 धावा डिपेंड करायच्या आहेत आणि त्या देखील आपल्या कलात्मकतेच्या बळावर कराव्या लागतील. तितकं सोपं नसेलही, पण म्हणतात ना मित्रांनो, जो आदमी पानी से नाता है ना वो लिबास बदलता है, जो आदमी पसीने से नाता है वो इतिहास बदलता है. इथे मात्र चेंडू निघून गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन 4 चौकार. मंचाच्या वरची जी लाईट आहे ना ती बंद करायची आहे. ओके. काही क्षण डोळ्यापुरता मर्यादित असतात तर काही क्षण काळजाच्या कोपऱ्यामधून ठेवले जातात. आम्ही सहजपणे म्हणतो ना की ही स्पर्धा आमच्या डोळ्यापुरता मर्यादित नाहीये. गावदेवी चषक सन 2022 आमच्या काळजाच्या कोपऱ्यामध्ये आम्ही कोरून ठेवली आणि बघता बघता जेव्हा जेव्हा एका शांत खोलीमध्ये आम्ही स्थिरावले जाऊ ना तेव्हा मात्र मायेची आठवण येईल आणि त्यावर एक नाव कोरलं जाईल. गावदेवी चषक सन 2022. क्या बात है. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू निघून गेलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड इन अ रो. दुसरा चौकार. प्रशांत नावाचा खऱ्या अर्थानं समुद्र इथे खवळलाय. थांबवणं कठीण आहे. सह्याद्रीची सेर फक्त तिघेच करू शकतात. एक वाघ, दुसरा वारा आणि खऱ्या अर्थानं मावळे. इथे मात्र तेच काम प्रशांतच्या माध्यमातून खेळत असताना मानकिवली संघाच्या वतीनं होताना पाहायला मिळतंय. 30 बॉल मध्ये 29 धावा. प्रवास सोपा आहे, पण म्हणतात ना मित्रांनो, क्रिकेट आहे, क्रिकेटची दुनिया वेगळी आहे. या क्रिकेटच्या दुनियेमध्ये तुम्हाला काही गोष्टी कठीण पाहायला मिळतात, काही गोष्टी सोप्या पाहायला मिळतात. जे पाहायला मिळतात ते सत्य. सत्यम परम धीमहि. क्या बात आहे. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. स्वीप. रन 4 आला. हा पहिल्या षटकामध्ये तिसरा चौकार. साखर पडावी आणि दूध शर्करेचा योग देखील आमच्या डोळ्यासमोर यावा. या सामन्याचा आनंद घेत आहेत सन्माननीय याच गावचे भूमिपुत्र, शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, विधायक आणि आध्यात्मिक या सर्व क्षेत्रामध्ये ज्यांचा हातखंडा कायमस्वरूपी राहिला असं व्यक्तिमत्व, समाजसेवेची आवड असणारं व्यक्तिमत्व, माजी सभापती सन्माननीय अशोकजी भोईर साहेब देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचे देखील आभार. फलंदाज झाला बाद. विकेटचं पतन. चला, मानकिवली संघाचे कॅप्टन आणि कुळगाव दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी लगेचच यायचंय. एकंदरीत या स्पर्धेमध्ये काल देखील तुम्हाला मानकिवली संघ खेळताना पाहायला मिळाला. आज देखील एक संघ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आणखी एक संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल यात शंका नाहीये. बदलापूरची क्रीडा नगरी म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट जगतातील सर्वात श्रीमंत क्रीडा नगरी आहे आणि या क्रीडा नगरीमध्ये आल्यानंतर आमचं मन देखील या ठिकाणी भरून येतं, यात शंका नाहीये. खूप सारं प्रेम बदलापूरच्या क्रीडा नगरीनं किंबहुना अनेक व्यक्तिमत्वानं दिलंय. त्यातील एक व्यक्तिमत्वाचं आवर्जून नाव घेऊन आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय राहुलजी चव्हाण, त्यांच्या समेत महेशजी धुळे अर्थात माडी सर
आमचे बंधुतुल्य आहेत. त्याचबरोबर आपण पाहू शकाल पुढील इनिंग मध्ये ज्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल अर्थात सन्माननीय मच्छिंद्र गायकर, यस अविनाजी भोईर कुळगाव संघाचे कर्णधार आहेत. टेनिस बॉल क्रिकेट जगत अर्थात बदलापूरचा बाहुबली म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सरचे स्वागत असेल नाणेफेक कक्षामध्ये. आणि टीम मानकिवली मी विनंती करेल टॉससाठी लगेच यायचं आहे. तुर्तास जाऊ आपण मॅचच्या दिशेने. लेग ब्रेक बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडला मनगट्याच्या साह्याने खेळण्यात आला होती कार्पेट. तत्पूर्वी एक धाव मिळेल टीम मानकिवली संघाला. पेट्रोल भाई यांचा संघ या ठिकाणी खेळतोय आणि पाहू शकाल भरधाव वेगाने आपली गाडी पहिल्या षटकामध्ये पुढे नेऊन ठेवलेली आहे. डेस्टिनेशन जवळपास आहे. फक्त आणि फक्त 29 धावांची गरज. कालची रात्र यशस्वी ठरली गेली. त्याच रात्रीच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच रात्रीचा समन्वय आजच्या रात्रीमध्ये आम्हाला देखील या ठिकाणी लावायचा आहे. कमबॅक कमबॅक आणि कमबॅक. क्या बात आहे. जबरदस्त चेंडू फेकलाय गोलंदाज आदेशनं. आदेशला माहित आहे डॉट बॉलचं महत्व, आदेशला माहित आहे विकेटचं महत्व, आदेशला माहित आहे सामन्याचं महत्व, आदेशला माहित आहे या मोमेंटचं महत्व, आदेशला माहिती आहे या रात्रीचं महत्व, किंबहुना गावदेवी चषक सन 2022 चं महत्व. 13 धावा धावफलकावर. सेन्सिबल क्रिकेट. क्या बात आहे. समोरच्या दिशेला ढकलून दिले चेंडूला. लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावर लागत असताना 14 धावा. मानकिवली संघ हळवारपणे पुढे जाण्याचा प्रयत्न होतोय. म्हणतात ना मित्रांनो कागदावरच्या नकाशांच्या रेषा बदलून तुम्ही स्वतःची परिस्थिती कधीच बदलता येणार नाही. इथे मात्र तेच कर्तृत्व एका बाजूला टीम आपली संघाला करावं लागेल. आदरणीय सचिनजी शिसवे सर संघाचे संघनायक आहेत आणि त्यांना मात्र चांगलं काम करावं लागेल. किंबहुना विकेट टेकिंग बॉलिंग हा एक मात्र ऑप्शन आहे. मानकिवली संघाचा संघनायक फायनली ऑफिशियल कॉल आहे कारण कुळगाव संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. शॉट ऑन पूल वंडरफुल ब्युटिफुल. चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट वेगाने निघून गेलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. धावसंख्या वेगाने पुढे चालली. धावसंख्या धावफलकावर 18 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत. मेरे आंखों में तुम, यादों में तुम, नींदों में तुम, ख्वाबों में तुम हो मेरी हर बात में, तुम हो मेरे दिन रात में, तुम हो मेरे सुबह में, तुम हो मेरे शाम में, तुम ही मेरे सोच में, तुम ही मेरे काम में, तुम ही मेरे लिए पाना भी, तुम ही मेरे लिए खोना भी, तुम मेरे लिए हंसना भी, तुम मेरे लिए रोना भी, तुम मेरे लिए जागना भी, तुम मेरे लिए सोना भी, तुम जाहो कहा देखो कहीं, तुम हो वही, कैसे बताओ क्रिकेट तुम्हारे बिना मैं कुछ भी नहीं, कैसे बताओ क्रिकेट तुम्हारे बिना मैं कुछ भी नहीं. आज मात्र क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. मी समालोचक रमेश शिंदे सरचे स्वागत करेन आणि घेऊन जाईन तुम्हाला मॅचच्या दिशेने. बघता बघता 2 षटकांचा खेळ कंप्लीट आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम मानकिवली संघाची धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळते. 19 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला 13 धावा. या षटकामध्ये 6 धावा कमबॅक केले टीम आपली संघाने. परंतु हाच कमबॅक सातत्य ठेवून विजय मिळवून देईल का हा मात्र प्रश्न असेल. म्हणतात ना मित्रांनो तुम्हाला खर्च करायचा असेल तर तुमच्या अकाउंट मध्ये असावे लागतात आणि तेच मात्र काम आपली संघाला करावं लागेल. जे उरलं सुरलंय त्याला मात्र वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम कुळगाव संघानं. या अविनाजी भोईर सरांचा इशारा आलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय माफी असावी. निर्णय पेंडिंग वर आहे. डिसिजन इज पेंडिंग. निर्णय येईल तुर्तास. आपण बोलूया मॅचच्या दिशेने. निर्णय महत्वाची गोष्ट आहे. एका निर्णयावर आयुष्य अवलंबून आहे. एका निर्णयावर क्रिकेटची मॅच अवलंबून आहे. निर्णय महत्वाची गोष्ट आहे. यस अविनाजी भोईर सरांचा इशारा आला. फिल्डिंग करण्याचा निर्णय. बॅटिंग करावी लागेल टीम मानकिवली संघाला. तुर्तास जाऊ आपण मॅचच्या दिशेने. 2 षटकांचा खेळ कंप्लीट. टीम मानकिवली संघाची धावसंख्या धावफलकावर 19 बनवायच्या 29. इथून जर पाहिलं तर अजूनही 10 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत फक्त आणि फक्त 18 बॉल मध्ये 10 धावांची गरज टीम मानकिवली संघाला. पेट्रोल भाई यांचा संघ फ्रंट फूट वर आहे. संगीत खुर्चीच्या समोर येऊन उभा राहिलाय. फक्त आणि फक्त बसायचं बाकी आहे. राज सिंहासन मिळवायचं बाकी आहे. ओव्हरपिच बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेत.
मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, ते क्षेत्ररक्षक देखील करतील फिल्डिंग आणि फेकी, तत्पूर्वी एक धाव मिळेल टीम मानकिवली संघाला. 20 धावा धावफलकावर केवळ आणि केवळ 9 धावांची गरज. चांगला समालोचक, चांगल्या स्पर्धेला लाभणं ही खऱ्या अर्थाने त्या स्पर्धेची उंची आसमंतापर्यंत जाऊन पोहोचली जाते आणि ते मात्र गावदेवी चषक सन 2022 च्या वतीनं घडलंय. अर्थात रोशनजी संते सरांचा आवाज जिथे जिथे तुम्हाला पाहायला मिळतो त्या वेळा ती स्पर्धा यशाच्या शिखरावर जाऊन विराजमान झालेली असते. जेव्हा पण मॅचच्या दिशेने विजयासाठी 9 धावांची गरज टीम मानकिवली संघाला. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल मच्छिंद्र गायकर एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. लेग ब्रेक बॉल, क्या बात आहे, फक्त ढकलून दिला चेंडूला. सेन्सिबल क्रिकेट, समजदारांचा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. इथे ज्याने ज्याने समजदारी दाखवली तो मात्र या संपूर्ण प्रवाहामध्ये तरला म्हणून समजा. ते काम मानकिवली संघाच्या वतीनं होतंय. आवश्यकता नाहीये मोठे फटके खेळण्याची. सिंगल डबलला देत आहेत प्राधान्य टीम मानकिवली. पेट्रोल भाई यांचा दरार आहे, पेट्रोल भाई यांचा प्रेम आहे, पेट्रोल भाई यांची अभिलाषा आहे, पेट्रोल भाई यांचं वात्सल्य आहे. आणि या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये हे सर्व खेळाडू तुम्हाला सातत्याने खेळताना पाहायला मिळतात. आम्हाला देखील मनस्वी आनंद होतोय. या बदलापूरच्या क्रीडा नगरीमध्ये समालोचन करण्याचा योग सातत्याने येतोय. खूप सारं प्रेम तेजस्वी ठाकरे, संपूर्ण ठाकरे परिवारानं देखील आम्हाला वारंवार दिलेला आहे. चेंडू निघून गेलाय डी बॅकवर्ड स्कूल लीग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. धावा धावफलकावर एका मोठ्या फटक्याची अपेक्षा मित्र म्हणून राहील ती मानकिवली संघाला. एक मोठा फटका, सामना फिनिश. तो देखील केलाय प्रयत्न आणि या प्रयोगाचा अनुमान आणि निष्कर्ष थोडासा निगेटिव्ह आहे. विकेट टेकिंग बॉलिंगची आवश्यकता मित्र म्हणून आपली संघाला होती, त्या देखील मिळाल्या नाही. बॅटिंग करत असताना पहिल्या 5 षटकामध्ये धावांची आवश्यकता होती, त्या देखील मिळाल्या नाही. आणि इथे मात्र तेल निघून गेलंय, तुपी गेलंय, हाती राहिलं झुपाटणं. एका बाजूला सामना जिंकला टीम मानकिवली संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन पेट्रोल भाई, आपला संघ जिंकला. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि हार्ड लक टीम आपटी.